ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हिची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित. तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान. शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपली जी उपास्य देवता पंढरीश परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी असलेल्या सौंदर्याचं वर्णन करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त महागाव या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आपल्या संप्रदायामध्ये काही विधी आहे, अलिखित विधी आहे बर. पहिल्या दिवशी शक्यतो भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करावं. दुसऱ्या दिवशी नामाचं महात्म्य सांगावं. कालच्या बुवानी घेतला नाही म्हणून मी आज घेतला बरं, बाकी कारण नाही. नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी सगुणाचं वर्णन झालंच पाहिजे. पहिलं रूपाचं झाल्यानंतर मग नामाचं वर्णन बरं का. म्हणून मी नामपर अभंग घ्यायचा ठरला होता, पण फोनवरती विचारला अभंग कोणता झाला, नामपर झालाय म्हणून बदलला अभंग बरं का. अलिखित नियम आहे, लिखित नाहीये. आमच्याकडे परंपरा आहे, पहिल्या दिवशी समचरणच अभंग घ्यावा लागतो बरं का. तुम्ही 25 वर्ष जरी कीर्तन केलं तर त्याच अभंगावरती करायचा नियम आहे. आणि आमच्या भागात एक गाव आहे, ठराविक देहूकर फडावरची गाव आहे, तिथं नेमके दुसऱ्या दिवशी सुंदर ते ध्यान घ्यावं लागतं. काय तुमचं दुसऱ्या दिवशीच कीर्तन झालं तर याच अभंगावरती कायम कीर्तन करायचं बरं का, असे नियम आहेत. तेव्हा पहिला दुसरा दिवस त्या भगवंताच्या संबंधाने काय वर्णन करावं तो भाव मनी मानशी घेऊन हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या त्या सगुण साकार परमात्म्याच्या ठिकाणी असलेलं सौंदर्याचं वर्णन करतात. वर्णन करण्याचा हेतू एवढाच आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सगुण भक्तीविषयी आवड निर्माण व्हावी. प्रत्येकाने सगुणाची भक्ती केली पाहिजे. का केली पाहिजे? अवघ्या दशायनीची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयची मूर्ती, भाव शुद्धी जाणून या. भगवंताची सगुण स्वरूपाची उपासना करण्याने मनाला स्थैर्य प्राप्त होत. मनाला स्थैर्य प्राप्त वर. मनाची स्थिरता झाल्याशिवाय पुढची परमार्थाची साधना घडत नाही. म्हणून त्या सगुण स्वरूपाची उपासना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. एकदा सगुण स्वरूपाची उपासना घडली की पुढची साधना घडते बर का. अवघ्या दशायनीची साधती. पण आज गंमत अशी आहे, माणसं सगुणाची उपासना करण्याकरताच प्रवृत्त नाहीत.
पण सगुणाची उपासना करण्यामध्ये प्रवृत्ती झाली पाहिजे. ती प्रवृत्ती होण्याकरता संतांना वाटला पण त्या सगुण स्वरूपाच्या सौंदर्याचं वर्णन करावं बरं. त्या सौंदर्याचं स्वरूप जाणून तरी समाजाच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रीती निर्माण होईल, आवड निर्माण होईल. हा हेतू आहे, दुसरा हेतू काही नाही आहे. हा सौंदर्याचं वर्णन करण्याचा हेतू संत महात्म्यांचा काही नाही का, तो परमात्मा तुम्ही त्याचं वर्णन केलं तरी तो सुंदर आहे, नाही वर्णन केलं तर तो सुंदरच आहे. हा त्याचं सौंदर्य जगाला सांगायची गरज नाही आहे. हा एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्याला जर लग्न करायचं असेल तर मुलीच्या सौंदर्याचं वर्णन करावं लागतं बरं का. पण संतांचा हेतू हा बुद्धी पुरस्सर आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा सगुणाविषयी आवड प्रीती निर्माण झाली पाहिजे बरं का. हा प्रत्येक मनुष्य हा सगुणनिष्ठ झाला पाहिजे, नंतर आत्मनिष्ठ बरं का. हा प्रथमतः सगुणनिष्ठ झाला पाहिजे. म्हणून संतांच्या चरित्राचं तुम्ही वर्णन करा, चरित्राचं अवलोकन करा म्हणजे कळेल. ज्ञानोबरांच्या जीवनाकडे पहा, तुकोबरांच्या जीवनाकडे पहा, नामदेवरांच्या जीवनाकडे पहा, एक एक आपल्याला त्यांच्या जीवनातलं वैशिष्ट्य पाहायला मिळेल बरं का. ज्ञानोबरांच्या जीवनाकडे पाहिलं तर ज्ञानोबा हे आत्मनिष्ठ होते बरं का. नामदेव महाराज हे नामनिष्ठ होते आणि तुकोबरा हे सगुणनिष्ठ होते बरं का. त्यातला थोडासा भाव जाणून घ्यायचा असेल तर जशी त्याच्या अंतःकरणामध्ये निष्ठा असेल त्या भावनेतून ते संत महात्मे समाजाला प्रवृत्त करण्याकरता प्रवृत्त होतात बरं का. म्हणून आज सगुणनिष्ठ समाज झाला पाहिजे. सगुणाची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे, आपण त्याची उपासक बनलं पाहिजे. आता ही समाजामध्ये प्रीती निर्माण होण्याकरता काय करावं तर त्या भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करावं. भगवंताचं सौंदर्य आहे कसं, भगवंताचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याचं वर्णन करताना असं वर्णन केले ते वस्तुनिष्ठ सौंदर्य आहे बरं का. वस्तुनिष्ठ सौंदर्य आहे. आताच्या भाषेमध्ये जर बोलायचं तर ते नैसर्गिक सौंदर्य आहे, ते कुठून आणलेलं सौंदर्य नाही आहे. तुम्ही समुद्र मंथनातला काल पहा, त्या कालामध्ये सुंदर असणारी लक्ष्मी कुणाला वश झाली, भगवंताला बरं का. का वश झाली, त्या लक्ष्मीने विचार केला माझ्यापेक्षा सुद्धा या बाबाचं सौंदर्य अधिक आहे. लक्ष्मीपेक्षा सुद्धा बरं का. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, म्हणजे सुंदर असणारी लक्ष्मी ती सौंदर्याचा विचार करत असताना त्याच्या लक्षात आलं की या भूतलावरती खरं सौंदर्य जर कोणाच्या ठिकाणी असेल तर भगवंताच्या ठिकाणी सौंदर्य आहे. आणि त्या सौंदर्याला लक्ष्मी भुलली, सौंदर्याला लक्ष्मी भुलली का तर महाराज म्हणतात ते भगवंताचं जे सौंदर्य आहे ना ते सामान्य स्वरूपाचं नाही. सौभाग्य सुंदर लावण्य आगरू, सौभाग्य सुंदर लावण्य आगरू, बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठलो, 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 दिव्यानुसर दे आधुनिका नये, दिवे अनुसर दे आधुनिका नये, दिवे अनुसर दे आधुनिका नये, दिवे अनुसर दे आधुनिका नये, सौभाग्य सुंदर लावण्य
सौभाग्य सुंदर लावण्य बापर देवी वरो श्री विठ्ठल श्री विठ्ठल बापर देवी वरो श्री विठ्ठल बापर देवी वरो श्री विठ्ठल दिवे अनुसर दिए आधुनिका रे दिवे अनुसर दिए आधुनिका रे दिवे अनुसर दिए सौभाग्य सुंदर लावण्य आगरू किंवा सागरू बापर खुमा देवीवरू श्री विठ्ठलू. त्या भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करताना ज्ञानोबा वर्णन करतात सौभाग्य सुंदरू. सौभाग्य म्हणजे सर्व अंगाने सौंदर्य आहे बरं. भगवत स्वरूपाचा विचार केला ना, भगवंताच्या सौंदर्याचा विचार करताना ज्ञानोबा म्हणतात सर्व अंगाने सुंदर फक्त देव आहे. आमच्या तुमच्या जीवनामध्ये तच लोक म्हणतात नाक चांगलं आहे बरं का तिचं. काय म्हणतात तुमचे डोळे चांगले आहेत बरं का. म्हणजे कोणाचे डोळे सुंदर असतात, कोणाचे नाक सुंदर असतात, कोणाचे कान सुंदर असतात, कोणाचे ओठ सुंदर असतात, कोणाचे दात सुंदर असतात. पण भगवंताच्या सौंदर्याचा विचार केला तर तो परमात्मा सर्व अंगाने सुंदर आहे. सर्व अंगाने बर का. असा एकही अवयव भगवंताच्या ठिकाणी नाही की तो सुंदर नाही. का सर्व अंगाने ते सौंदर्य आहे का? वास्तव सौंदर्य आहे. वास्तव सौंदर्य आहे. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जर वर्णन करायचं ठरलं तर आज जगामध्ये आम्हा तुम्हाला जिथं जिथं सौंदर्य पाहायला मिळतं हे सौंदर्य कोणाचं? देवाचं बर का. देव सुंदर आहे म्हणून जगातली प्रत्येक वस्तू सुंदर आहे. प्रत्येक वस्तू सुंदर आहे. म्हणजे भगवंताच्या सौंदर्याने या जगताला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे वास्तव सौंदर्य जे असतं ते सगळ्या वस्तूमध्ये असतं बरं का. सगळ्या वस्तूमध्ये असते. परमात्मा या विश्वामध्ये वास्तव सौंदर्याने संपन्न आहे. जिथं जिथं आपल्याला सौंदर्य पाहायला मिळेल ना त्या भगवंताचं सौंदर्य आहे. एक प्रसंग गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात. एक संन्यासी ग्रस्त रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने जाता जाता एका त्या गावात चौकामध्ये गेल्यानंतर त्याला एक सौंदर्य पाहायला मिळालं. आणि ते सौंदर्य कोणाचं होतं? स्त्रीचं सौंदर्य होतं बरं का. एका गच्चीवरती एक स्त्री उभी होती आणि जाता जाता त्या संन्यासी ग्रस्ताचं लक्ष त्या स्त्रीकडे गेलं. अतिशय सुंदर होती बरं का. अतिशय सुंदर. त्या स्त्रीने पाहिलं मी सुंदर आहे ठीक आहे, पण जाणारा हा पाहणारा सामान्य नाही बरं का. त्यागी आहे. त्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठली विषयाची वासना नाही आहे असा हा त्यागी संन्यासीग्रस्त माझ्याकडं कसं काय पाहतो? त्या स्त्रीला आश्चर्य वाटलं. वास्तविक यांनी सर्वस्वाचा त्याग केला असल्यामुळे यांनी माझ्याकडे पाहिला नाही पाहिजे, याची दृष्टी माझ्याकडे यायला नकोय, पण हा माझ्याकडे पाहतोय. का पाहत असेल म्हणून त्या स्त्रीला कुतूहल निर्माण झालं आणि ती गच्चीवरून खाली आली
महात्म्याच्या जवळ गेली, त्या महात्म्याला नमस्कार केला आणि नमस्कारून विचारलं, महाराज आपण संन्यासी आहात, सर्वस्वाचा त्याग केलेला आपण, आणि असं असताना तुम्ही माझ्याकडे पाहण्यामध्ये एवढे एकाग्र का झाला, का मग्न झाला, काय हेतू काय तुमचा? त्या पुरुषांनी त्या स्त्रीचं म्हणणं ऐकून घेतलं. हो, तू म्हणते ते बरोबर आहे, तुला पाहण्याची इच्छा निर्माण झाली. काय इच्छा निर्माण झाली सांगू का? म्हणले, तुझं सौंदर्य मी पाहिलं, तुझं सौंदर्य पाहिलं, तुझं सौंदर्य पाहिल्यानंतर मी विचार केला, तू जर एवढी सुंदर आहेस तर तुला निर्माण करणारा देव किती सुंदर असेल. म्हणजे तुझ्या सौंदर्याला पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा, काम निर्माण झाला आणि देवाचं स्मरण झालं. याला म्हणतात वास्तव सौंदर्य. आमचं उलट आहे, आमचं उलट आहे. आम्ही देवाला पाहिलं की आम्हाला वाटतंय देवासारखा सुंदर मुलगा व्हावा, देवीला पाहिलं की देवीसारखी सुंदर मिळावी. देवाला पाहिल्यानंतर आमच्या चित्तामध्ये काम जागा होतो, आणि त्यांनी काम संपन्न असणाऱ्या स्त्रीच्या सौंदर्याला पाहिल्यानंतर त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं स्मरण व्हावं, एवढं देवाचं वास्तव सौंदर्य आहे बरं का. आणि असा हा सुंदर असणारा परमात्मा तुकोबाराय म्हणतात, आज तो कुठं आहे? तो आज पंढरीश परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये आज तो विटेवरती उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार करा, काचे पीतांबर तुळशी हार करा, काचे पीतांबर. करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार करा, काचे पीतांबर तुळशी हार करा, काचे पीतांबर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. महाराज सांगतात, हा साक्षात सौंदर्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या भगवंताच्या सगुण साकार रूपाकडे पहा. सौंदर्यामध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? सौंदर्य हे माणसाला आकर्षित करत. सौंदर्य हे माणसाला आकर्षित करत. म्हणून तुम्ही आज समाजाचं निरीक्षण करा. टीव्हीवरची जाहिरात पहा, वर्तमानपत्रातली जाहिरात पहा, शहराच्या चौकातली जाहिरात पहा. मग तो कोणती जाहिरात असेल, ती कंपनी जाहिरात करण्याकरता कुणाचा फोटो देते हो का? माणसं नाही जगात. एखादी सुंदर असणाऱ्या स्त्रीचीच मिठाची प्रसिद्धी करायची आहे, पण जाहिरात कोणाची? त्या मिठाला माणसं बघत नाहीत, त्या बाईला माणसं बघतात बरं का.
सौंदर्य आहे. हे लोकांनी तत्वज्ञान लक्षात ठेवा. त्या सौंदर्याच्या निमित्ताने तरी मीठ बघती नीट. सोने विकणारी माणसं सोन्याच्या अलंकारी जाहिरात करताना कोणाची जाहिरात देतात? गावात जिला नाकाचा पत्ता नाही तिची जाहिरात असते, सुंदर असलेल्या स्त्रीचीच बरं का. त्या सौंदर्यातून माणसं पाहण्याकरता आकर्षित होतात. हा माणसाचा स्वभाव आहे बरं का, स्वभाव आहे. मग कुणी म्हणेल माणसाचा स्वभाव आहे, सौंदर्याला आकर्षित होतात. मग समाजाला आकर्षित करण्याकरता देवाचं सौंदर्य सांगायचंय, हो सांगायचंय, पण त्याच्या मागचा हेतू थोडा मात्र लक्षात ठेवा बरं का. जगामध्ये जे सौंदर्य पाहिले जातं त्या सौंदर्याने चित्तातला विकार जागा होतो. आणि भगवंताच्या सौंदर्याला पाहिल्यानंतर चित्तातले विकार जातात. एक निर्विकार सौंदर्य आणि एक विकारी सौंदर्य, दोन लक्षात ठेवा बरं का. आज जगामध्ये आज आम्ही तुम्ही ज्या सौंदर्याला आकर्षित होतो ते विकारी सौंदर्य आहे. आणि विकारी सौंदर्य हे अधोगतीला नेणार आहे बरं का. म्हणून परमार्थ करण्याला सांगितले. परमार्थ करणाऱ्यांनी आपली इंद्रिय चोरा. रस्त्याने जाताना कोणाची थोबाड पाहत जाऊ नका. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये. का? विकार जागा होण्याची दाट शक्यता आहे, दाट. जे जगामध्ये जे सौंदर्य आज आहे ना, त्या सौंदर्याचा परिणाम तुम्ही आजही पुराण पहा. भले भले घसरले, भले भले घसरले. इंद्र घसरला, इंद्र घसरला आणि कोणाच्या माग लागला? गौतम ऋषींच्या पत्नीच्या माग, अहिल्याच्या माग बर का. हा इंद्रासारखा घसरला. आमच्या तुमच्या उंदरांची काय कथा हो. म्हणून जगामध्ये जे सौंदर्य आहे ते विकारी सौंदर्य आहे बरं का, विकारी सौंदर्य आहे. आणि तो सौंदर्य पाहिल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये विकार जागा होतो. तुकोबाराय म्हणतात भगवंताचं सौंदर्य असं आहे, त्या सौंदर्याला पाहिल्यानंतर विकार निवृत्त होतात. विकार निवृत्त होतात म्हणजे विकाराला निवृत्त करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या सौंदर्यामध्ये आहे. म्हणजे निर्विकार सौंदर्य आहे भगवंताचं, निर्विकार. तिथं विकाराचा संबंध नाहीये. म्हणून तर तुकोबारांनी थोडस वर्णन केले. महाराज म्हणतात सुखाला सुद्धा सुख देणारं सौंदर्य आहे बरं का. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, सुखावले सुखावले पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, सुखावले सुखावले डोळ्याचे भूक नवजे माझ्या, डोळ्याचे भूक नवजे माझ्या, डोळ्याचे भूक नवजे माझ्या, डोळ्याचे भूक नवजे माझ्या, दिवे गोडा देना अक्षरांचा रस, दिवे गोडा देना अक्षरांचा रस,
पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या श्रीमुख नवजे माझा डोळ्याची माझ्या पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक. सुखाला सुद्धा सुख देण्याचं सामर्थ्य भगवंताच्या सौंदर्यामध्ये आहे बरं. निर्विकार स्वरूपाचं सौंदर्य आहे म्हणून महाराज इथं उल्लेख करतात सुंदर ते ध्यान. तो परमात्मा सुंदर आहे, नुसता सुंदर तर आहे महाराज म्हणतात, पण तो आज ध्यान रूपामध्ये उभा आहे. ध्यान रूपामध्ये उभा आहे. महाराज म्हणतात तो सुंदर तर आहेच, पण ज्या ध्यान रूपामध्ये उभा आहे ते ध्यान सुद्धा सुंदर आहे बरं का. माणसानं झोपताना सुद्धा चांगलं झोपावं बरं का, बसताना सुद्धा चांगलं बसावं. काही माणसं झोपल्यानंतर अशी झोपतात की मध्ये एक लिंबू टाकता येईल अशी तोंड पासून झोपतात बरं का. झोपण्यात चांगले पण असावं बरं का. म्हणजे प्रत्येक क्रिया घडत असताना त्या क्रियेच्या माग सौंदर्य असावं बरं का. प्रत्येक क्रियेच्या माग तुम्ही भगवंताच्या सौंदर्याचा विचार करत असताना महाराजांनी वर्णन केले. देव 1.5 पायावरती उभा आहे, 1.5 पायावरती उभा आहे, पण त्या उभं राहण्यामध्ये सुद्धा सौंदर्य आहे बरं का. देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमनो. म्हणजे 1.5 पायावरती ते उभा आहे, पण असला तरी ते पाहत राहावं असं वाटतं बरं का. म्हणजे त्या उभं राहण्यामध्ये सुद्धा सौंदर्य आहे. जसं तुकोबाराय म्हणतात आज त्या भगवंताच्या स्वरूपाचा विचार केला तर परमात्मा सुंदर आहे, पण तो ध्यान रूपामध्ये आहे. आणि ध्यान रूपामध्ये असलेला परमात्मा सुद्धा महाराज म्हणतात त्याचं ध्यान सुद्धा सुंदर आहे. किती सुंदर आहे. राहू आता राहू आता हे ध्यान राहू आता राहू राहू आता राहू आता डोळा मना लंपट डोळा मना लंपट बोल बोलोने हरे बोल बोलोने हरे डोळा मना लंपट
राहो आता हेची ध्यान सुंदर ते ध्यान. महाराज म्हणतात जी भगवंताची आज मूर्ती आहे ती ध्यान मूर्ती आहे, पण ते सौंदर्य आहे बरं का. म्हणजे त्या भगवंताला जो कोणी पाहण्याकरता जाईल, महाराज म्हणतात त्याला ध्यानच लागेल बरं का. त्याला ध्यानच लागेल नक्की. हो महाराज स्वानुभव सांगतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी का अनेक दुसरे मज नाही. आता त्या भगवंताच्या सौंदर्याला पाहिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात ध्याना मनाचा विषय परमात्मा झाला. म्हणजे आज त्या भगवंताचं ध्यान इतका सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. महाराज म्हणतात पाहता पाहता पाहणाऱ्याला सुद्धा ध्यान लागावं, एवढं त्या भगवंताचं सौंदर्य आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तो परमात्मा उभा आहे. उभं राहण्यामध्ये सुद्धा सौंदर्य आहे. कसं उभं राहावं? ओळंब्यात उभं राहावं. ओळंब्यात उभं बरं का. ओळंब्यात म्हणजे आपला जर इथं ओळंबा धरला की बरोबर लागला पाहिजे. इथं कपाळाला ओळंबा धरायचा आणि तो बरोबर ओळंब्यात शरीर पाहिजे. पहिल्यांदा आपलं शरीरच ओळंब्यात नाहीये. आपलं शरीरच ओळंब्यात नाही, लक्षात ठेवा. त्याला त्या शरीराची रचना तशी लागते बरं का. रचना तशी लागते. तुम्ही भगवंताच्या त्या उभं राहण्याचं निरीक्षण करा, बारकाव्याने करा बरं का. तो परमात्मा विटेवरती उभा आहे ना, तुम्ही आजही पहा. उभं राहण्याची पद्धत आहे. म्हणून जाता जाता सांगतो, देव जसा उभा आहे तसंच कीर्तनकारांनी उभं राहावं. जेव तसा उभा आहे तसंच टाळकरीने उभं राहावं. इकडचा पाय तिकडं आणि तिकडचा पाय इकडं नाही करायचा बरं का. कीर्तन सुरू झाल्यापासून कीर्तन संपेपर्यंत पाय हलवायचा नाही बाबा. 28 युग झाली अजून उभा आहे. आम्ही 2 तास उभं राहू शकत नाही. लक्षात ठेवा. आपण काय त्याची भक्ती करतोय, काय उपासना करतोय. उभं राहायला शिकलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून जाता जाता मी बोलतो, माझ्या बोलण्याचा अनर्थ करू नका. आपला देव उभा आहे म्हणून कीर्तन उभा आहे बरं का. बसून कीर्तन आपल्या देवाला मान्य. तुम्हाला ज्या दिवशी उभं राहता येत नाही त्या दिवशी कीर्तन बंद करा. काय आमची कीर्तन ही लोभापायी चाललेली आहे. नेम लक्षात ठेवा. देव उभा आहे. उभ्या देवाच्या समोर तुम्ही त्याची कथा बसून करू नये बरं का. आज त्याचं स्वरूप समाजाला कळण्याची गरज आहे. लक्षात ठेवा. तो परमात्मा उभा आहे. आणि त्या उभं राहण्यामध्ये मला सांगायचं सौंदर्य आहे बरं का. सौंदर्य आहे. अतिशय परमात्मा पहा. तो विटेवरती परमात्मा उभा आहे आणि विटेवरती उभा असलेला परमात्मा त्या उभं राहण्यामध्ये त्याचे दोन्ही पाय सम आहेत. दोन्ही पाय सम आहेत. कंबरेवरती त्याने हात ठेवलेले आहेत. कंबरेवरती हात ठेवलेले आहेत. त्याची दृष्टी ध्यान म्हणजे त्याला योगशास्त्राच्या दृष्टीने नासाग्र दिटी म्हणतात. नासाग्र दिटी बरं का. ध्यान करत असताना आपली दृष्टी नाकाच्या शेंड्यावरती असावी. ध्यान करताना पूर्ण डोळे झाकूही नयेत आणि पूर्ण डोळे उघडे ठेवू नयेत. उघडे ठेवून जर ध्यान करायचं ठरलं तर ध्यान होत नाही. आणि पूर्ण डोळे झाकायचं म्हटलं की नको नको ते दिसतंय बरं का. म्हणून ध्यानाचे काय प्रकार आहेत. या पद्धतीनं अर्धोन मिलित म्हणतात त्याला. अर्धोन मिलित. म्हणून त्या उभं राहण्यामध्ये भगवंताचं सौंदर्य आहे. अगदी देव ओळंब्यामध्ये उभा आहे. उभे विटेवरी. तो विटेवरती उभा आहे. त्या विटेवरती त्याचे दोन्ही चरण सम आहेत. विटेवरती उभा आहे म्हणजे आपल्याला ती कथा माहिती आहे. पुंडलिक राया करता तो परमात्मा विटेवरती उभा आहे. पण विटेवरती जरी उभा असला तरी परमात्मा त्या विटेचं काही महत्व आहे. विटेचं
महत्व आहे. वीट कशी आहे ती, त्याला 4 कोण आहेत, 4 कोण आहेत बरं का. आणि ती वीट प्रेमाचं लक्षण आहे, प्रेमाचं प्रतीक आहे बरं का. त्या विटेला 4 कोपरे सांगितले. ते 4 कोपरे म्हणजे कोणते, उपलक्षणातून ती वीट आहे, पण त्याच्या मागं खरं लक्षण आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात, अंतःकरण चतुष्टय म्हणतात. आणि त्या अंतःकरण चतुष्टय नाम अंतःकरण रूपी विटेवरती तो परमात्मा उभा आहे. म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, भाव संपन्न आहे, प्रेम संपन्न आहे, त्याच अंतःकरणावरती, त्याच विटेवरती देव उभा आहे बरं का, कुठल्या तरी नाही. म्हणून ज्ञानोबांनी 15व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केले. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची चौफाळुनिया भले. चौफाळा म्हणजे 4 पाय, 4 पाय म्हणजे अंतःकरण. ज्ञानोबा म्हणतात मी माझ्या सद्गुरूंचं आता स्मरण करतो, त्यांची पूजा करतो. कुठल्या, अंतःकरणरूपी चौरंगावरती, अंतःकरणरूपी चौरंगावरती. तसा तो परमात्मा आज सुंदर रूपामध्ये उभा असला तरी महाराज म्हणतात ती विटही सुंदर आहे. आणि अशा विटेवरती तो परमात्मा आज उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. त्यांनी दोन्ही कर कटेवरती ठेवलेले आहेत. का कटेवरती ठेवली, 2 त्याची कारण सांगितली जातात. की एखादा मित्र आपल्या भेटीला येत असेल आणि भेटीला येण्यामध्ये जर विलंब झाला की मनुष्य कंबरेवरती हात ठेवून उभं राहतो बरं का. तसा परमात्मा भक्ताच्या भेटी करता उभा आहे. वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी. भक्ताच्या भेटी करता उभा आहे. येणाऱ्या भक्ताला भेट देण्याकरता दीर्घ काल देवाला उभं राहावं लागलं. देवाने दोन्ही हात कंबरेवरती ठेवलेत. एक कारण. दुसरं कारण सांगितलेलं आहे, करकटावरी ठेवून या. कंबरेवरती हात का देवाने ठेवले, महाराज म्हणतात की जो कोणी त्या भगवंताला शरण येईल, जो कोणी त्या भगवंताची भक्ती करेल, त्याला संसार सागरामध्ये बुडावं लागणार नाही. त्याच्याकरता संसार कंबरे एवढाच आहे. माणसं बुडतात कधी, जास्त पाणी असेल तर. कंबरे एवढ्या पाण्यात माणसं बुडत नाहीत. का बुडतात नाही बरं का. पाणी जादा असावं लागतं. जो भगवंताच्या भेटीला, जो भगवंताच्या दर्शनाला, जो भगवंताला शरण येतो, जो भगवंताची भक्ती करण्याकरता आज प्रवृत्त झालेला आहे, त्याच्याकरता महाराज म्हणतात संसार सागर कंबरेवर एवढाच आहे. त्याला या संसारामध्ये बुडण्याचं भय नाही. हे सांगण्याकरता करकटावरी ठेवोनिया म्हणतो परमात्मा. दोन्ही कंबरेवरती हात ठेवून तो परमात्मा उभा आहे. इथं भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलं, वास्तव सौंदर्याचं वर्णन. आणि वास्तव सौंदर्याचं वर्णन करण्यानंतर तुकोबारे म्हणतात आता तो परमात्मा वास्तव रूपाने सुंदर आहे, अंगचा सुंदर आहे, सर्व अंगाने सुंदर आहे. मग अशा सुंदर असणाऱ्या परमात्म्याला अलंकार घातले, अलंकार घातले. मग आता अलंकार घातले, त्या अलंकारामुळं देवाचं सौंदर्य वाढलं का देवामुळं सौंदर्याचं, अलंकाराचं सौंदर्य वाढलं? देव सुंदर आहे, त्याला अलंकार घातले म्हणून देवाचं सौंदर्य वाढलं नाही बरं का. त्या अलंकाराचं सौंदर्य वाढलं. मग कोणते अलंकार देवाने धारण केले? तुळशी हार
तुळशी हार गळ्यासाठी 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 बोला आवडे निरंतर जाना जाना तुळशी हार गळ्यासाठी तुळशी हार गळ्यासाठी हार गळ्यासाठी तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेचे ध्यान तुळशी हार भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार नाम हे अलंकार आहेत बरं का. अलंकाराचं सौंदर्य इथं महाराजांना सांगायचं नाही, देवाचं सौंदर्य सांगायचं आहे. मौलींनी वर्णन केले अंगीच्या सुंदरा, अंगीचा सुंदर असेल तर त्याला काहीही शोभत बरं का, काहीही शोभत. जर अंगाने सुंदर नसेल तर तिला काहीही घाला शोभत नाही बरं का, काहीही घाला शोभत नाही. म्हणजे आरंभाला मी सांगितल्याप्रमाणे वास्तव सुंदर आहे ते अंगातच सौंदर्य असावं, त्याला काहीही शोभत, काहीही शोभत बरं का, काहीही घाला. ज्यावेळी गायी राखण्याकरता देव निघाले गोकुळातून वृंदावनामध्ये, देव चालले वनामध्ये. आता गायी राखण्याकरता देव निघाले म्हटल्यानंतर यशोदे मातेने त्या भगवंताला काही अलंकार घातले बरं का. की भगवंताच्या हातामध्ये काठी दिलेली आहे, भगवंताच्या खांद्यावरती कांबळी टाकलेली आहे, गळ्यामध्ये वैजंती माळा घातलेली आहे, डोक्यावरती मोरपिसाचा मुकुट केलेला आहे, बरोबर शिदोरी दिलेली आहे. हे भगवंताला त्यांनी सर्व अलंकार घातले. आणि यशोदे मातेने पाहिल्यानंतर यशोदे मातेला वाटलं काय सुंदर दिसतो देव, त्याच्या सौंदर्याला दृष्ट लागू नये म्हणून यशोदे मातेने गालाला काजळ लावलं. म्हणजे गायी राखायला जात असताना सुद्धा भगवंताला जे पोशाख, जे अलंकार घातले, परमात्मा सुंदरच होता पण अधिक सौंदर्य बरं का. म्हणजे अंगचा सुंदर असेल तर त्याला काहीही शोभत, काहीही शोभत बरं का. तुम्ही नवरात्रामध्ये देवाचं ते सौंदर्य पहा, किंवा त्या बिदरच्या राजाकडे देव गेला होता. कोणत्या रूपामध्ये गेला होता? सेवकाच्या रूपामध्ये. गुडघ्यापर्यंत धोतर, बंडी घातलेली होती, वर टोपडं बांधलेलं होतं, हातामध्ये काठी घेऊन. आणि अशा रूपामध्ये त्या बिदरच्या राजाकडे देव गेला होता. त्या बिदरच्या राजाने पाहिलं, पाहता पाहता त्या रूपाला पाहिल्यानंतर बिदरच्या राजाला ध्यान लागलं बरं, ध्यान लागलं. म्हणजे
देवाने कोणतेही अलंकार धारण केले तरी त्याचं सौंदर्य राहतच बर का, सौंदर्य राहतच. व्यवहारामध्ये तसं घडत नाही, लक्षात ठेवा. काही महिला आपलं सौंदर्य वाढावं म्हणून अलंकार घालतात, पण अंगची सुंदर असेल तर, अंगची सुंदर नसेल तर तिला अलंकार घालून सुद्धा ती सुंदर दिसत नाही बर का. तसं भगवंताला अलंकार, आणि त्या अलंकारापैकी भगवंताला प्रिय अलंकार जर कोणता असेल तर तुळशी हार. भगवंताला तुळशीचा हार अलंकार आहे आणि अतिशय प्रिय आहे बर का, अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये विधी आहे, जे भगवंताला प्रिय आहे ते आपण जीवनामध्ये स्वीकारावं. नवे जे भगवंताला प्रिय आहे, आम्ही तुम्ही जर भगवंताला प्रिय व्हावं असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? अति प्रिय आवडे तुळशी बुका, तैशीच हरी भोया भाविका, नामा पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदितशी अति प्रिय आवडे तुळशी. त्याला तुळस जर अतिशय प्रिय आवडते तर घालणारे किती आवडत असतील हो. तुळस त्याला प्रिय आहे, धारण करणारे किती प्रिय असतील. म्हणून तर भगवंतांनी वर्णन केले, मद भक्त समे प्रिया. मला भक्त प्रिय काय आहे त्यातलं एक कारण आहे, जे भगवंताला आवडते ते भक्ताने स्वीकारलेलं आहे. म्हणून या विश्वामध्ये देवाला प्रिय व्हावं असं वाटत असेल तर आपण काय करावं? सोन्याचं लॉकेट घालावं का तुळशीची माळ घालावी? तुळशीची माळ घालावी. सोन्याचं लॉकेट घालून देवाला प्रिय होत नाही बर का. त्याच्या पुढे जाऊन थोडा गमतीचा भाव आपल्याला सांगतो. तुम्ही सोन्याचं लॉकेट जर घातलं तर जाताना काढून घेतात. तुळशीची माळ कोणी काढत नाही आणि काढायची नसते. त्या तुळशीच्या माळेसहित अग्नी द्यायचा असतो बर का. तुळशीच्या माळेसहित अग्नी द्यायचा असतो, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे वर्णन केले, तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये घातली आणि रोज जर आपण आंघोळ केली तर त्या तुळशीच्या माळेवरती पडलेलं पाणी सर्व शरीरावरती पडतंय बर का. म्हणजे ते पावित्र्य निर्माण होतं. त्याच्या पुढे आपल्याला सांगतो, आपण सोन्याचे अलंकार जीवनामध्ये स्वीकारले तर आम्हाला भय आहे कोणाचं? चोराचं. पण ते जर तुम्ही तुळशीची माळ घातली तर भय नाही बर का, भय नाहीये. आमचे गुरुबंधू आहेत, मठाधिपती आहेत पंढरपूरला. त्यांचा हरिदास वेशीमध्ये मठ आहे, बनवसकर महाराज म्हणून. आम्ही आळंदीला शिकायला एकत्र होतो. 87चा काल, 1987. आणि एकदा ते महाराजांच्या बरोबर कार्यक्रमाला गेले आणि परळी वैजनाथला कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्यानंतर एक ग्रस्त भेटले. महाराज म्हणले, आमची गाडी आहे, तुम्ही चला, पण तुमच्या एकट्यापुरती जागा आमच्या गाडीत, विद्यार्थ्याला बसणं पाठवून द्या. मी त्यांना सांगितलं, म्हणले बा तू बसने जा. ते बसले. ती परळी मुंबई गाडी होती, एशियाड बर का. अहमदनगर मार्गे तिथून ती 8-9 वाजता काहीतरी निघाली. बरोबर रात्री मध्यरात्रीला ती नगरच्या जवळपास आली. तिथं घाट आहे. त्या परळीमध्ये चढताना 4 चोर चढले होते गाडीत. 4 चोर चढले होते आणि बरोबर ती गाडी जवळ आल्याबरोबर एक गेला ड्रायव्हरला, त्या ड्रायव्हरला खाली ढकललं. एक बसला गाडी चालवायला, एकाने धरलं कंडक्टरला आणि दोघांनी लोकांच्याकडे काय आहे काढा म्हणून सुरुवात केली. गाडी नेली हायवे सोडून बाजूला जंगलात वर का. सगळ्यांनी तपासायला सुरुवात केली. प्रत्येकाला कोणाकडे सोनं होतं, कोणाचं काय होतं. आमचे गुरुबंधू महाराज म्हणजे माझ्याजवळ तो चोर आला, सगळं तपासलं आणि माझ्या गळ्यातली माळ दिसल्यानंतर मला सोडून गेला म्हणले. आम्ही घाबरलो होतो. त्यांनी माझ्या गळ्याला चाकू लावला होता, खून लागलेली होती, पण माळ बघितला त्याने विचार केला ह्याच्यावर कुठलं सोनार असणार आहे म्हणला, सोडून गेला. पण बाकीच्यांना त्यांनी मारलं.
ते म्हणले माळ असल्यावर मी वाचलो. मला सांगायचं आहे तुळशीचं महात्म्य बरं का. म्हणजे असा हा तुळशीचा अलंकार देवाला प्रिय आहे. तो अलंकार आहे आणि देवाला अतिशय प्रिय आहे. म्हणून इथं महाराज वर्णन करतात तुळशी हार गळा. त्या भगवंताच्या गळ्यामध्ये तो तुळशीचा हार आहे. काशे पितांबर, कंबरेला पितांबर आहे. पितांबर कशाला म्हणतात? आमची तुमची धारणा आहे जो पिवळा असतो त्याला पितांबर म्हणतात नव्हे. पितांबर म्हणजे तो पवित्र आहे, पवित्र बरं का. पितांबर कशाला म्हणतात? ते रेशमी वस्त्र आहे ना, त्या रेशमी वस्त्राला पितांबर म्हणतात बरं का. तो भगवंताला पितांबर आहे, नेसवलेला आहे. तुम्ही आजही पहा त्या पितांबराच्या रूपामध्ये देवाला तुम्ही पहा किंवा आमच्या तुमच्याकडे पहा. पुरुष असेल स्त्री असेल, मी नेहमी बारकावेने विचार समाजाच्या समोर मांडत असतो. आज धोतर नेसल्यानंतर माणसाचं शरीर वसूक भरून दिसतं का पॅन्ट घातल्यानंतर भरून दिसतं? स्त्रीने पंजाबी ड्रेस घातल्यानंतर भरून दिसते का नऊवारी साडी नेसल्यानंतर? नऊवारी साडी नेसली की एखादी जुनी बाई म्हणते लक्ष्मी सारखी दिसते बरं का. आणि ती नसेल तर काय दिसते ते कीर्तनात सांगत नाही बरं का. म्हणजे त्या वस्त्राच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. भगवंताने तो पितांबर कमरेला लावलेला आहे. पितांबराचे एक वैशिष्ट्य आहे. त्या पितांबर म्हणजे एक वस्त्र आहे, पवित्र वस्त्र आहे. ते भगवंताने धारण केलेलं आहे. भगवंताने धारण केलेलं आहे. आपणही देवाची पूजा करताना पितांबर नेसावा असा विधी आहे. पितांबराला विटाळ नाही. पितांबराला विटाळ नाही. दोन वस्त्र आहेत, एक घोंगड आणि रेशीम, याला विटाळ नाही बरं का. बाकी वस्त्राला विटाळ आहे. तुम्ही आज हे वस्त्र घातलं उद्या सकाळी चालत नाही, ते धुवावंच लागतं. आळंदीतले बरेच गाणारे वाजवणारे एकच धोतर 4 दिवस वापरतात बरं का. त्यात इस्त्री केलेलं असतंय. ते कीर्तनापुरतं नेसायचं, कीर्तन झालं की पुन्हा काढून ठेवायचं, रात्री बडमोरा घालायचा. म्हणजे नाटक केल्यासारखंच काम हो. परमार्थात आळंदीतली सगळी आज नाटकीच आहेत, लक्षात ठेवा. मी आळंदीत 10 वर्ष राहून सांगतोय तुम्हाला बरं का. आज बरीच गाणारे वाजवणार फक्त नाटका परमार्थ आहे. फक्त इथं समाजात तेवढं दाखवायचं. एरवी पाहिलं तर पाहण्यासारखं नाही, लक्षात ठेवा. पाहण्यासारखं नाहीये. या वस्त्राला अनेकांचा स्पर्श झालं की याचं पावित्र्य निघून जातं. पण रेशीम नावाचं वस्त्र आहे ते त्याचं पावित्र्य कधीही नष्ट होत नाही बरं का. त्याला विटाळ नाहीये. भगवंतानी ते धारण केलेलं आहे. भगवंतानी ते धारण केलेलं आहे. त्याची पूजा करताना सुद्धा ते आपण पितांबर नेसावा असा विधी सांगितला. तात्पर्य इथं तुकोबाराय वर्णन करतात ते अलंकार आहेत. आज शरीराला हे पोशाख घातल्यामुळे शरीराचं सौंदर्य वाढतं, शरीराचं सौंदर्य वाढतं. पण तुकोबाराय इथं वर्णन करतात की परमात्मा सुंदर आहे. त्या अलंकाराने देवाचं सौंदर्य वाढलेलं नाही, अलंकाराचं सौंदर्य वाढलं. ज्या रूपामध्ये आज आपण भगवंताला पाहतो त्या भगवंताने धारण केलेले हे अलंकार आहेत. काशे पितांबर, तुळशी हार गळा. आणि महाराज म्हणतात असं हे भगवंताचं सौंदर्य पाहिल्यानंतर वाटतं देवा तुझं सौंदर्यच हे आमच्या जीवनामध्ये अखंड राहो आवडे निरंतर हेची ध्यान. पुढे वर्णन करतात मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका मनी माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. विठोबार जय जय विठोबार टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा.
सुंदर ते ध्यान उभे विते वरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करतात. वर्णन करण्याचा हेतू एवढाच की आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या सगुण स्वरूपाविषयी प्रीती आवड निर्माण व्हावी. सगुणनिष्ठ समाज बनला पाहिजे. या हेतूने तुकोबाराय भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करतात. आणि त्या सौंदर्याचं वर्णन करत असताना अलंकारासहित सौंदर्य वर्णन करताना महाराज म्हणतात, मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. भगवंताच्या कानामध्ये कुंडल आहेत, ते मकराकार आहेत बरं का. कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे. त्याच्या माग बराच इतिहास आहे, आपल्याला मी तो सांगणार नाही बरं का. वेळेच्या अभावी पण भगवंतांनी ती कुंडल धारण केलेली आहेत. आणि कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे, तो मौल्यवान आहे. कुंडले धारण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पूर्वी प्रत्येक लहान मुलाला कानामध्ये कुंडल असायची. आता अलीकडे घालत नाहीत. आता मुली घालनात, मुलं कशी घालतील हो. कालाच्या ओघामध्ये आज आपली संस्कृती पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्याकरता प्रवृत्त दिवसेंदिवस होत आहे बरं का. जे स्त्रियांचे अलंकार आहेत, जे पुरुषाचे अलंकार आहेत, ते कोणी अलीकडे वापरायला तयार नाही. कमरेला कडदोरा असायचा, कडदोरा आता आहे बारशाला आणलेला तेवढाच, पुन्हा नाही बरं का. काय बारशाला जो कडदोरा आणला जातो तोच पुन्हा तोच दुसऱ्याच्या बारशाला वापरला जातो का, त्याला हालतच नाहीत ना. पुन्हा आज जे अलंकार आहेत ते अलंकार कोणी वापरत नाहीत. पण पूर्वी पुरुषाला कुंडल कानामध्ये घातले जातात. अलीकडे ती फॅशन आल्या, ती कानामध्ये काहीतरी आज बरेच बडे बडे महाराज लोक घालायला लागले बरं का. काय त्याच्या मागचा हेतू आहे आपण कधी तो विचारात आणला नाही. आपल्या संप्रदायाला ते मान्य नाही आहे, त्यामुळे त्याचा विचार करायची गरज नाही. पण काही अनुकरण करायला लागलेत लोक. पण ती कुंडल कानामध्ये बरं का. आणि भगवंताच्या कानामध्ये ती कुंडल आहेत मकराकार, माशाच्या रूपाने बरं का. त्यातला एक भाव असा आहे की मासा कसा आहे, कसा भाव आहे मला विचारायचं नाही आहे. का भगवंतांनी ती कुंडल धारण केली, दुसरं का धारण केलं नाही बरं. माशाच्याच रूपाची भगवंतांनी कुंडल धारण का केली. एक भगवंतांनी मत्स्य अवतार घेतला, एक कारण सांगितलं जातं. दुसरं एक त्याच्या मागं कारण आहे,
की मासा हा पाण्याशी अनन्य आहे. मासा हा पाण्याशी अनन्य आहे. माशाला जर पाण्यातून बाहेर काढलं की तो प्राणाचा त्याग करतो. भगवंताला सांगायचं आहे, जसा मासा पाण्याशी अनन्य आहे, तो पाण्याशिवाय जगू शकत नाही, याच भावाने भक्ती करणाऱ्याने अनन्य भावाने देवाची भक्ती करावी. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुता विटो केला डोळा वेदलवे मनतयाची क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. क्षणभर बर का, हा क्षणापराचही अंतर त्या देवाला भक्ताला सहन होत नाही. म्हणजे मासा जसा पाण्याशी अनन्य आहे, तेवढ्या अनन्य भावाने भक्ताने भगवंताची भक्ती करावी, एवढी अनन्यता ही दाखवण्याकरता भगवंताने ती कुंडल कानामध्ये धारण केलेली आहे. महाराज म्हणतात ते अतिशय सुंदर आहे. तळपती श्रवणी, त्याच्यावरती सूर्याचं तेज पडलेलं आहे आणि ते तळपत आहे बरं का, तेज त्याचं बरं का. म्हणजे ती मकर आकार कुंडल कानामध्ये धारण केली, तो परमात्मा सुंदरच आहे. पण महाराज म्हणतात त्या भगवंतांनी पुन्हा कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे, तो अतिशय मौल्यवान आहे बरं का. आणि मौल्यवान असलेला हा कौस्तुभमणी भगवंताने कंठामध्ये धारण केलेला आहे. असा तो परमात्मा सुंदर अधिक अलंकाराचं सौंदर्य, या दोन्हीचा विचार केला तर महाराज म्हणतात असा परमात्मा सुंदर असल्यावर खरं सुख जर कुठं असेल तर महाराज म्हणतात सौंदर्याच्या ठिकाणी. सौंदर्याच्या ठिकाणी आहे. कशावरून? सौंदर्य पाहिल्यानंतर सुख होतं. रूप पाहता लोचली सुख झाले सहाजनी, सहाजनीला सुख झालं असा त्याचा अर्थ नाही बरं का. लोक म्हणतात सा कोणत्या होत्या सांगा. अरे सहाजनी म्हणजे मैत्रीण, बरं का. त्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर ती मैत्रीण सांगते आपल्या मैत्रिणीला मला सुख झालं बरं का. म्हणजे भगवंताच्या रूपामध्ये, भगवंताच्या सौंदर्यामध्येच खरं सुख आहे. नवे नवे महाराज म्हणतात हेच खरं सुख हा सौंदर्याच्या रूपाने विटेवरती उभा आहे बर का. तुका म्हणे माझे सर्व सुख, 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 पाहिन श्रीमुख आवडीने, 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 पाहिन श्रीमुख तुळशी हार करा माझे पितांबर, तुळशी हार करा माझे पितांबर, तुळशी हार करा माझे
तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर तुकामने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. महाराज सांगतात की जो सुंदर असणारा परमात्मा जो विटेवरती उभा आहे नुसता सौंदर्य नाही, महाराज म्हणतात तो सुखाचा आगर आहे. तुका म्हणे माझी हेची सर्व सुख. म्हणजे सौंदर्याच्या ठिकाणी सुख आहे हे तर आहेच, पण सौंदर्य हेच देवाचं खरं सुख आहे. आणि तो परमात्मा आज सुखरूप असणारा परमात्माच सौंदर्याच्या रूपाने प्रगट झालेला आहे. महाराज म्हणतात मी त्याचं ते मुख आवडीने पुन्हा पुन्हा पाहतो पाहीन श्रीमुख आवडीने. म्हणजे त्या रूपाला पुन्हा 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 पाहण्याची आवड माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली का? परमात्मा सुंदर आहे. आमच्याही जीवनामध्ये त्या भगवंताविषयी आवड निर्माण होण्याकरता रोज आपण देवाला पाहिलं पाहिजे. कधी पाहिलं पाहिजे? उठून या पहाटे विठ्ठल पहा होवा विटे चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. त्या भगवंताला रोज आपण पाहिलं पाहिजे. पुन्हा 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 पाहिलं पाहिजे. माणसं आपलं रूप पुन्हा पुन्हा आरशात पाहतात. आपलं रूप पुन्हा पुन्हा आरशात पाहतात. म्हणजे महिला वडिलांच्या बरोबरच आरसा असतो बरं का. बरोबरच आता त्या मोबाईल मध्ये सगळं दिसतंय बरं का. त्या कुठेही झाले की माणसं ते मोबाईल मध्ये बघतात. आज महाराज लोक सुद्धा त्या मोबाईल मध्येच फेटा बरोबर आहे का बघतात. आपलंच रूप आपण पाहण्यापेक्षा देवाचं रूप देवाचं सौंदर्य पुन्हा पुन्हा पाहावं आणि त्या पाहण्याने आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी आवड निर्माण होईल असं त्या भगवंताचं सौंदर्य आहे. म्हणून महाराज जिथं वर्णन करतात पाहीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार आकाशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार आकाशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार आपल्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिल्यांदाच मी आपल्याकडे सेवेला आलेला आहे। तो सेवेचा नियम आहे आमच्या संस्थेचा, वेळेमध्ये कीर्तन केलं तर 50 मार्क मिळतात बरं का। वेळेत कीर्तन सोडवलं तर, आणि अभंग सोडवलं तर 50 मार्क, 100 मार्काचा पेपर आहे। 50 मार्कावरती पास होतं बरं का। सरकारने ठरवले कोणाला नापास करायचं नाही, तो भाग वेगळा। तर आपण ठरवलंय आपल्याला अभंग जरी सोडवता नाही तर कीर्तन वेळेवरती सोडवायला काय हरकत आहे बरं का। तेव्हा ती वेळेची मर्यादा मनी मानसी गुण हा विचार आपल्या समोर मांडलेला आहे। हा विचार मांडत असताना याच्यामध्ये शास्त्रशुद्ध योग्य जो विचार आहे तो श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही श्रवण केलं त्यातले काही विचार आपल्या समोर प्रगट केले, तो विचार आपण जीवनामध्ये स्वीकार करावा। आणि बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या वाणीतून एखादा शब्द चुकीचा आला असेल तो खास माझा आहे, तो माझा मला परत करा, म्हणजे मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन। झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ। पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतेन व्यंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम बोला काय वाजवा तुकाराम 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुका म्हणे माझी ह्याची